HM घाटमाता न्यूज. मिरजेत कोयत्याने हल्ला, तरुण गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक. मिरजेतील एसटी वर्कशॉप समोर असलेल्या पूर्वा हॉटेलजवळ रविवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाचे नाव मुकेश रावसाहेब धरनागर, वय वर्ष 29, राहणार कराड असे आहे. तो गेल्या काही वर्षापासून मिरज येथील उत्तम नगर परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. रविवारी रात्री 11च्या सुमारास अज्ञात 2 ते 3 तरुणांनी त्याच्यावर अचानक पाठीमागून हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्याने कमरेच्या पाठीमागील बाजूस 2 गंभीर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात मुकेश धरनागर गंभीर जखमी होऊन पूर्वा हॉटेलजवळील चेतना पेट्रोल पंपासमोर रक्ताच्या थोराळात कोसळला. घटनेची माहिती मिळताच गांधी चौकी व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान शहर पोलीस व गांधी चौकी पोलिसांकडून पूर्वा हॉटेल तसेच चेतना पेट्रोल पंप परिसरातील CCTV फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. HM घाटमाता न्यूज.